तर या मानाच्या वारकऱ्यांनी अगदी आपल्या घरापासून ते पंढरपूरपर्यंत पायी प्रवास केलेला आहे। पायी दिंडीमध्ये ते सहभागी झालेले आहेत। 18 दिवस सातत्याने चालत आता विठुरायाच्या चरणी तेही नतमस्तक झालेत, लीन झालेत। आपल्या भक्तीचं विठुरायाप्रती असलेल्या प्रेमाचं चीज झाल्याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावरती निश्चितच असेल, कारण का मुख्यमंत्र्यांसोबत या दाम्पत्याला सुद्धा विठुरायाची पूजा करता येणार आहे। चंदनाचा लेप आता विठुरायाच्या सर्वांगावरती लावला जाईल आणि त्याच्या आधी कर्पूर आरती होईल। खरं तर आषाढी एकादशीच्या दिवशी विठुरायाचं काही क्षणांसाठीचं दर्शन वारकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं, अत्यंत मोलाचं असतं। त्यातलं भौतिक कारण समजून घ्यायचं झालं तर काही क्षणांच्या दर्शनानं सुद्धा वर्षभरासाठी कोणत्याही संकटाला तोंड देण्यासाठी, त्या संकटाचा सामना करण्यासाठी, त्या संकटावर मात करण्यासाठी हे अवघं काही क्षणांचं दर्शन पुरेसं असतं। 10 हत्तींचं बळ मिळतं। आणि जर पारमार्थिक अंगाने विचार करायचा झाला तर ज्याप्रमाणे ज्ञानेश्वर माऊली हरिपाठामध्ये सांगतात, देवाची ये द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तीचारी साधी येल्या। अवघ्या क्षणभरासाठी अनन्वित भावानं या परमेश्वराला, या पांडुरंगाला नमस्कार केला, त्याच्यासमोर नतमस्तक झालो, अनन्य भावानं त्याला जर शरण गेलो तर समीपता, सलोकता, सायुज्यता आणि स्वरूपता या चारही मुक्ती या क्षणभराच्या दर्शनानं साधता येतात। दर्शन मात्रे मन कामना पूर्ती म्हणजे नेमकं काय, हे या विठुरायाचं दर्शन घेतल्यानंतर अगदी सहज लक्षात येईल। नामा म्हणे माझा विठ्ठल सापडला, या वाक्यातला आनंद नेमका काय आहे तो या वारीमध्ये प्रत्येक जण अनुभवत असतो। नामदेवांना जो विठ्ठल सापडला तोच विठ्ठल या वारकऱ्यांना या वारीमध्ये जळी स्थळी काष्ठी पाषाणी भेटत असतो। आणि म्हणून माऊली माऊली म्हणत हे सगळे वारकरी एकमेकांचीही गळाभेट घेत असतात, एकमेकांचे चरण धरत असतात, एकमेकांना नमस्कार करत असतात। आणि हीच या वारीची खूप मोठी परंपरा आहे, खूप वेगळी अशी गोष्ट आहे की इकडे सान थोर प्रत्येक जण हा केवळ विठ्ठल रूप असतो, विठ्ठलमय असतो। सामाजिक भेदाभेदाच्या भिंती गळून एकरूप होणं म्हणजे नेमकं काय हे वारीमध्ये प्रत्येकाला अनुभवता येईल। त्यामुळे आयुष्यात प्रत्येकाने किमान एकदा तरी वारीमध्ये सहभागी व्हावं असं आवर्जून म्हटलं जातं।
मध्ये जसा लहान थोर हा भेद नसतो, गरीब श्रीमंत हा भेद नसतो, इकडे शेतकरी असतात, इकडे व्यापारी असतात, इकडे गरीब असतात, इकडे श्रीमंत असतात, इकडे नोकरदार असतात, या सगळ्या वर्गातले भाविक या वारीमध्ये सहभागी होतात. या वारी सोहळ्यामधला धवल वस्त्रधारी अर्थात पांढरे शुभ्र वस्त्र धारण केलेला वारकरी म्हणजे जणू शुद्धतेचं आणि सात्विकतेचं प्रतीक आहे. पांढरा सदरा, धोतर, डोक्यावर टोपी, कपाळावर बुक्का, गळ्यात तुळशीची माळ आणि हातामध्ये विणा असा वारकऱ्यांचा पेहराव आहे. तर डोक्यावरती तुळशीचं वृंदावन घेतलेल्या महिला या वारकरी या संपूर्ण दिंडीमध्ये मोठ्या संख्येने दिसून येतात. यारे यारे लहान थोर, याती भलते नारी नर, किंवा सकळास येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. या संतांच्या वचनानुसार वारी ही स्त्री पुरुष, उच्च नीच, गरीब श्रीमंत यांसारख्या भेदांच्या पलीकडे असून समतेची शिकवण आणि अंगीकार करणारी आहे. झाले मग कधी तुकाराम महाराजांनी विराणी गात पहिलं तोगे काऊ कोकत आहे असं म्हणत खांदीवर बसलेल्या कावळ्याला विचारणा केली की विठू